अशी सिटी जिथे हिस्ट्री आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी परफेक्ट ब्लेंडमध्ये भेटतात. हॅलो, गुड मॉर्निंग. सो फायनली आम्ही हैदराबादला पोहोचलो आहोत आणि हैदराबादमध्ये आम्ही ज्या हॉटेलला बुक केलं होतं त्या हॉटेलमध्ये आलो होतो आणि फ्रेशन अप झालो. त्याच्यानंतर ब्रेकफास्टही झाला आणि ब्रेकफास्ट नंतर आता आम्ही निघालो कुठे? सिटी टूरला. सो सिटी टूरला आम्ही निघालो आहोत आणि सिटी टूरला जाण्यासाठी आम्ही ऍक्च्युली ओला किंवा उबर प्रेफर केलं असतं, पण आम्हाला थोडं कॉस्टली वाटलं हैदराबादमध्ये. सो त्याच्यामुळे आम्ही म्हणजे एक श्रीनिवासा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हे आम्हाला भेटलं, ऑनलाईन मध्येच भेटलं होतं. सो त्याच्यामुळे हजबंडनी ते बुक केलं आहे. त्याच्यामध्ये 3 प्लॅन आहेत, सिल्वर प्लॅन, गोल्डन प्लॅन आणि प्लॅटिनम प्लॅन. सो सिल्वर प्लॅन मध्ये तुम्हाला 1 डे टूर टूर पूर्ण हैदराबाद टूर होते. त्याच्यामध्ये स्पेसिफिक तुम्हाला प्लेसेस फिरवले जातात आणि सेकंड डे मध्ये जर तुम्हाला गोल्डन प्लॅन हवा असेल तर त्याच्यामध्ये 2 दिवस तुम्हाला हैदराबाद टूर फिरून देतात आणि प्लॅटिनम मध्ये तर तुम्हाला पूर्ण हैदराबाद सिटी टूर पूर्ण होऊन जातो. पण आम्ही 2 डेजचा गोल्डन प्लॅन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आज थोडे प्लेसेस आम्हाला कव्हर करणार आहेत आणि उद्या थोडे प्लेसेस कव्हर करणार आहेत. सो आज मी हे प्लेसेस फिरणार आहे सारे पूर्ण, आणि नेक्स्ट डे जे प्लेसेस फिरणार आहे ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगून देईन. आणि मेन सांगायची गोष्ट म्हणजे हे जे श्रीनिवासा टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे म्हणजे आम्हाला खूप चांगलं वाटलं. सो मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला त्यांचं लिंक देईन. सो इन केस तुम्ही फॅमिली राहू दे. सो इन केस तुम्ही फॅमिली सोबत येत आहे हैदराबाद साठी किंवा प्लेसेस फिरायचं असेल तुम्हाला पूर्ण हैदराबाद, सो तुम्ही श्रीनिवासा टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणजे त्यांना प्रेफरन्स देऊ शकता. बिकॉज मला सेफ आणि उन्हामुळे फिरणं बाळांना घेऊन नाही होत, त्याच्यामुळे तुम्ही ह्यांच्या थ्रू सिटी टूर पूर्ण हैदराबाद करू शकता. तुम्हाला मी हॉटेल आणि रूम टूर ही दाखवते आहे. हे हॉटेल लोकेटेड आहे नामपल्ली या ठिकाणी, बिकॉज नामपल्ली इज द सिटी सेंटर. आणि तुम्हाला हैदराबाद सिटी टूर करायचं असेल तर तुम्ही नामपल्ली या ठिकाणी स्टे करू शकता. इवन दिस हॉटेल इज ऑल्सो बेस्ट बिकॉज या हॉटेलपासून आम्हाला मेट्रो स्टेशन, बस स्टॉप आणि रेल्वे स्टेशन ही खूपच शॉर्ट डिस्टन्सवर होते. सो वी स्टेड इन दिस हॉटेल ओनली. रूम ही तुम्ही बघू शकता क्लीन आणि स्पेशियस आहे. जे बेसिक नेसेसिटी आहे ते प्रोव्हाइड केलं होतं त्यांनी. सो ओव्हरऑल इट वॉज गुड. ईशा, ईशा, हॅलो, हॅलो बोलो, हॅलो. काय खाल्ला तुम्ही? तुम्ही काय खाल्ला? हा, तुम्हाला इडली आवडते ना? हो ना. आता ब्रेकफास्ट झाला, आता आपण जायचं फिरायला जायचं, हो ना. राज, कसं आहे हॉटेल? हॉटेल छान आहे. हे नामपल्ली रेल्वे स्टेशन जवळ आहे. ॲक्च्युली सगळे साईट सीइंग म्हणजे विदिन 2 to 3 किलोमीटर्समध्येच आहे. तर तुम्ही कॅब पण बुक करू शकता किंवा आपलं प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट पण बुक करू शकता. आणि बुफे ब्रेकफास्ट होता, सो तोही एन्जॉय केला. आणि साऊथ इंडियन फूड होतं त्यामुळे ईशासाठी काही प्रॉब्लेम नव्हता. सो आफ्टर ब्रेकफास्ट आम्ही निघालो सिटी टूरला. तर डे 1 आम्ही स्टार्ट केलं हैदराबादमधल्या तेलंगणा स्टेट आर्किओलॉजी म्युझियमला. हे म्युझियम हैदराबादमधला सगळ्यात जुन्या म्युझियमपैकी एक आहे आणि इथे तेलंगणा आणि डेक्कन रिजनचा रिच हिस्ट्री प्रिझर्व करून ठेवला आहे. म्युझियमची बिल्डिंगसुद्धा खूप ब्युटिफुल आणि इंडो सेरेसेनिक आर्किटेक्चर स्टाईलमध्ये बिल्ड केली गेली आहे. म्युझियममध्ये एंट्री करताच तुम्हाला वेगवेगळ्या हिस्टॉरिकल गॅलरीज बघायला मिळतात. पण या म्युझियममधली सगळ्यात फेमस अट्रॅक्शन म्हणजे ही इजिप्शियन ममी. ही ममी 2000 वर्षापेक्षा जास्त जुनी असल्याचे मानले जाते आणि भारतातली मोजक्या इजिप्शियन ममीजमधली एक आहे. हैदराबादला ही ममी निजामच्या काळात आणली गेली होती आणि आज ही म्युझियमची बिग्गेस्ट अट्रॅक्शन आहे. आम्हाला जे श्रीनिवासा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ड्रायव्हर अलोकेट झाले होते ते इतकं छान एक्सप्लेन करून सांगत होते ना,
त्यांना हिस्ट्रीचं नॉलेज भरपूर होतं, सो ते आम्हाला एंड टू एंड या म्युझियमबद्दल सगळं काही सांगत होते. या म्युझियमची ब्रॉन्झ गॅलरी खूपच इम्प्रेसिव्ह आहे. इथे चोला, चालुक्य आणि विजयनगरा काळातील ब्रॉन्झ स्कल्पचर्स बघायला मिळतात. विष्णूचा भोगा सायना मूर्ती, विश्वरूपा दर्शन, सीताराम लक्ष्मण यांच्या मूर्ती, तारादेवीची ब्रॉन्झ मूर्ती आणि सुंदर दीपमाला हे या गॅलरीमधील मेन अट्रॅक्शन आहे. या ब्रॉन्झ आयडल्समधील बारीक नक्षीकाम बघून त्या काळातील कलाकारांची कला आणि कौशल्य लक्षात येतात. नटराज मूर्ती तरी इतकी सुंदर होती ना, आणि लक्ष्मी यंत्र, गणपती मूर्ती खूपच खूपच सुंदर. त्याचसोबत इथे बुद्धा गॅलरी, अजंता केव्ह पेंटिंग्सच्या रेप्लिकास, अँसेंट इन्स्क्रिप्शन्स आणि हिस्टॉरिकल स्कल्पचर्ससुद्धा बघायला मिळतात. हिस्ट्री लव्हरसाठी हे म्युझियम खरंच एक हिडन जेम आहे. आणि तिथे राईट साईडलाच तुम्हाला स्टोन रथ दिसेल. माय गॉड, इतका ह्यूज आहे ना, आणि त्यावरची जे बारीक कार्विंग्स इतकी डिटेल्समध्ये बनवली गेली आहे ना, खरंच हा स्टोन रथ आपल्याला इंडियाची संस्कृती आणि शिल्पकलांची एक सुंदर झलक दाखवतो. ही आहे बुद्धा गॅलरी. इथे गौतम बुद्ध यांच्या जीवनाशी संबंधित अनेक स्कल्पचर्स आणि आर्टिफॅक्ट्स डिस्प्ले केले आहेत. या गॅलरीमध्ये अमरावती, नागार्जुनकोंडा आणि फानीगिरी सारख्या बुद्धिस्ट साईट्समधून सापडलेल्या मूर्ती आणि स्टोन्स कार्विंग्स बघायला मिळतात. बुद्ध यांच्या ध्यान मुद्रा, अभ्यमुद्रा आणि विविध रूपातील शिल्पे इथे पाहता येतात. या स्कल्पचर्समधून तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये बुद्धिझम किती समृद्ध होते हे समजते. गॅलरीमधील शांत वातावरण तुम्हाला एक वेगळाच अनुभव देते. हे म्युझियम पब्लिक गार्डनमध्ये असल्यामुळे अजून बाजूला भरपूर ग्रीनरी आहे आणि सिटीच्या मध्ये असून सुद्धा इथे खूप पीसफुल ॲटमॉस्फिअर फील होतो. म्युझियमचा एक्सटेरियर पाहिल्यावरच कळते की आपण इतका हिस्टॉरिकल आणि कल्चरल ट्रेजरमध्ये एंटर करतो आहोत. व्हाईट कलरची ही हेरिटेज बिल्डिंग हैदराबादच्या रिच हिस्ट्रीची साक्षी आहे आणि बाहेरूनच खूप रॉयल आणि एलिगंट दिसते. मला पर्सनली इथे येऊन हैदराबादच्या हिस्ट्री आणि कल्चर अजून क्लोजने समजून घ्यायला मिळालं. जर तुम्हाला हिस्ट्री, आर्किओलॉजी किंवा एन्शियंट आर्टिक्राफ्ट्समध्ये इंटरेस्ट असेल तर तेलंगणा स्टेट आर्किओलॉजी म्युझियमला नक्कीच व्हिजिट करा. मग आम्ही निघालो हायटेक सिटीला. पण त्याआधी आम्हाला जे श्रीनिवास ट्रॅव्हलचे ड्रायव्हर होते ते इतकं छान एक्सप्लेन करून सांगत होते अबाउट हैदराबाद, आणि त्यांनी लिटरली आम्हाला फिल्म स्टार्स कुठे राहतात ईच अँड एव्हरी पॉईंट ते आम्हाला एक्सप्लेन करत होते. इवन त्यांनी आम्हाला फिल्म नगरसुद्धा ठेवलं. मग आम्ही निघालो हायटेक सिटीला.
हायटेक सिटीला जातानाच तुम्हाला दुर्गम चेरू केबल ब्रिजही दिसेल. आता आम्ही आलो आहोत हैदराबादमधल्या हायटेक सिटीमध्ये. हैदराबादला इंडियाचा एक मोठा IT हब ओळख मिळवून देण्यात या एरियाचा खूप मोठा वाटा आहे. इथे तुम्हाला सगळीकडे मॉडर्न स्कायस्क्रेपर्स, कॉर्पोरेट ऑफिसेस आणि ब्युटिफुल इन्फ्रास्ट्रक्चर बघायला मिळेल. दिवसा असो किंवा रात्री या एरियाची एनर्जी खूपच डिफरंट वाटते. हायटेक सिटीमध्ये अनेक मोठ्या IT कंपनीज आणि मल्टीनॅशनल कंपनीजच्या ऑफिसेस आहेत. म्हणून हैदराबादला अनेक लोक सायबर सिटी ऑफ साऊथ इंडिया म्हणून सुद्धा ओळखतात. इथे तुम्हाला निलोफर कॅफे सुद्धा दिसेल, विच इज व्हेरी फेमस कॅफे इन हायटेक सिटी. ॲक्च्युली निलोफर हे हॉस्पिटल आहे, पण या कॅफेची स्टोरी सांगायची म्हणजे या हॉस्पिटलच्या खाली चायची छोटी शॉप होती आणि त्यांना आयडियाज येत नव्हत्या की शॉपला नाव कोणतं द्यावं. सो त्यांनी निलोफर हे नाव दिलं आणि आता तुम्ही बघू शकता की तेच शॉप आता किती फेमस झालं आहे ॲज अ निलोफर कॅफेच्या नावाने. इसको बोलते है भाई बिझनेस. आता आपण बघू शकता की इथे रोड्स खूप वाईड आहेत, बिल्डिंग्स खूप मॉडर्न डिझाईनमध्ये आहेत आणि सगळीकडे एक इंटरनॅशनल सिटी सारखं वाईब फील येतो. ट्रेडिशनल हैदराबाद आणि मॉडर्न हैदराबादमधला फरक बघायचा असेल तर चारमिनारपासून हायटेक सिटीपर्यंतचा प्रवास नक्कीच एक्सपिरियन्स करायला हवा. एक बाजूला हिस्ट्री आणि दुसऱ्या बाजूला फ्युचर असा परफेक्ट कॉम्बिनेशन हैदराबादमध्ये बघायला मिळतो. लास्ट आमचा पॉईंट होता शिल्पाराममला. हे एक ब्युटिफुल आर्ट्स आणि क्राफ्ट्स विलेज आहे जे हैदराबादच्या मॉडर्न हायटेक सिटीमध्ये आहे. इथे तुम्ही तिकीट ही बघू शकता. आत जायच्या आधी आम्ही लिंबू पाणी घेतलं, मग एंट्री केली, कारण भरपूर ऊन असल्यामुळे हायड्रेटेड राहणं इज मस्ट. इथे एंट्री करताच तुम्हाला ट्रेडिशनल विलेज सेटअप, ब्युटिफुल स्कल्पचर्स, ग्रीनरी आणि कल्चरल वाईब्स फील होतात. खरंच असं वाटतं की आपण एका मॉडर्न सिटीमधून डायरेक्ट एका कल्चरल विलेजमध्ये आलो आहोत.
शिल्पारामममध्ये तुम्हाला हँडमेड ज्वेलरी, पेंटिंग्स, वुडन हँडीक्राफ्ट्स, क्ले आयटम्स, ट्रेडिशनल ड्रेसेस आणि अनेक युनिक हँडमेड प्रोडक्ट्स बघायला आणि खरेदी करायला मिळतात. ईशा क्या खा रहे हो? क्या खा रहे हो? बोलो आइसक्रीम खा रही मग आम्ही फायनली गेलो हैदराबादची बिर्याणी खायला. हैदराबाद में आके बिर्याणी नहीं खाया तो फिर क्या खाया. सो आम्ही पोचलो वन ऑफ द फेमस रेस्टॉरंट पॅराडाईजमध्ये. मस्त बिर्याणी एन्जॉय केली. आणि ईशाला आईस्क्रीम खायचा होता. सो तिथेच पप्पा तिला आईस्क्रीम देऊन तिला शांत केलं. कैसा है खाना? बिर्याणी कशी आहे ईशा? एक आणि मी नंबर. आईस्क्रीम नाही म्हटलं म्हणून की तुम्हाला मम्माकडे नाही बसणार, मी पप्पाकडेच बसणार म्हणून पुढे बसली. सो त्यानंतर आम्ही आलो बॅक टू आवर हॉटेल आणि थोडं रूमला जाऊन फ्रेशन अप झालो. आणि हॉटेलच्या साईडलाच कॅफे आहे, सो तिथे कॅफे वाईब एन्जॉय केली. ईशा ईशा मम्मी को दे. ईशा सो फायनली आमचा वन डे सिटी टूर झालेला आहे आणि नाऊ वी आर बॅक टू आवर हॉटेल बिकॉज आम्ही खूपच टायर्ड झालो आहोत. आणि बाजूला हॉटेलच्या बाजूलाच इथं कॅफेही आहे. कॅफेचं नाव आहे द हायवे रोस्ट. आणि थोडं फ्रेशन अप झालो, त्याच्यानंतर थोडं चायचा मूड झाला होता, सो चाय घेतली. आणि आता आज IPL फायनली आहे, सो तेही एन्जॉय करत आहोत. आणि सो असा होता आमचा डे 1 इन हैदराबाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.